जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत जिल्हा पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांवर बोट ठेवत कारवाई सुरू आहे। कालपासून सुरू झालेली कारवाई आज दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे। काल जवळपास 50 जणांवर कारवाई करण्यात आली। त्यात प्रामुख्याने हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणारेच होते। आज पोलिसांनी आपला मोर्चा स्वतःच्या घराकडेच वळविला। काल मेसेज देऊन देखील आज पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर येणाऱ्या पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या मेसेजकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले। एलसीबीच्या एका पीएसआय सह 2 पीएसआय जवळपास 15 पोलीस तसेच राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या पीएवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली। आज हेल्मेटचा भार प्रामुख्याने पोलिसांच्याच सिरावर दिसून आला। दरम्यान शिवसेना देखील हेल्मेट सक्तीच्या विरोधात उतरली असून त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे हे स्वतः सकाळी कारवाईसाठी पुढे आले होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख धुळे। सप्ताहाच्या निमित्तानं आपण वेगवेगळे ज्या नियमांचं उल्लंघन केलं जातं त्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाविषयी आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये कारवाई करत आहोत आणि ह्या जिल्हा फक्त ही कारवाई आठवड्यापुरती मर्यादित न ठेवता ज्यावेळी आम्हाला वेळ मिळेल आणि ज्या वाहतूक शाखा आहे ती सततपणे या दृष्टिकोनातून कारवाई करत राहील। बऱ्याचदा वाहतूक नियमांविषयी कारवाई करताना पोलिसांकडे सुद्धा बोट दाखवलं जातं की पोलीसच हेल्मेट घालत नाहीत, पोलीस मोबाईलवर बोलतात किंवा पोलीस वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात। तर त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासूनच केलेली आहे। कालपासून आजपर्यंत आमच्या 15 पोलिसांविरुद्ध आपण हेल्मेट न घातल्याबद्दलची कारवाई केलेली आहे। सर्व पोलीस स्टेशनला आपण सूचना दिलेल्या आहे की कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणार नाही। जर कोणी असा अधिकारी किंवा कर्मचारी आढळून आला तर त्यांच्याविषयी आपण कारवाई करणार आहोत। फक्त वाहतूक नियमांच्या उल्लंघनापुरतीच ही कारवाई मर्यादित ठेवणार नाही तर त्यांच्या शिस्तभंगविषयक सुद्धा कारवाई करणार आहोत। कारण पोलिसांनी थोडंसं वाहतूक नियमाचं पालन करून इतरांना उदाहरण देण्याची गरज आहे। जर आपणच त्याचं पालन करणार नसू तर मग त्याला आमच्या कारवाईला तसा अर्थ उरत नाही। त्यामुळे ही आम्ही कारवाई आजपासून सुरू केलेली आहे। यापुढे सुद्धा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जे हेल्मेट घालून येणार नाही किंवा सीट बेल्ट घालून येणार नाही अशा वाहन चालकांना आपण प्रवेशच देणार नाही असं सुद्धा आपण ठरवतो आहे। त्या दृष्टिकोनातून जर आम्ही तिथे कायमी बंदोबस्त ठेवावा लागेल तर तसं आपण तयारी करत आहोत।